नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 6 मार्च 2026 रोजी झालेला इयत्ता 10वीचा जो मॅथ्स पार्ट 1 म्हणजे जो बीजगणिताचा अल्जेब्राचा पेपर असणार आहे, त्याची आदर्श उत्तरपत्रिका पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये याचा उपयोग तर होणारच आहे. आणि शाळेतील होणाऱ्या ज्या सत्र किंवा घटकच्या परीक्षा असतात त्यामध्ये जर तुम्ही ह्या सांगितलेल्या टिप्स फॉलो केला आणि अशाच प्रकारे पेपर सोडवलात तर नक्कीच गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच तुम्ही मिळवाल. तर गणित हा एकच असा विषय आहे ज्यामध्ये विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळवतात. तर खूप सोपा आहे पहा पेपर 6 मार्च 2026 रोजी झालेला. आणि इथे पाहू शकता, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा सीट नंबर व्यवस्थित अगदी लिहायचा आहे. त्यानंतर तुमची सही आणि तुमचा जो पेपर असणार आहे पहा, त्यामध्ये विषयमध्ये मॅथमॅटिक्स आणि पेपर त्यामध्ये पार्ट 1 येणार आहे. आणि तुम्हाला डेट कधी झालेला हा पेपर आहे तर 6 मार्च 2026 रोजी बोर्डाने घेतला होता बघा 10वीचा. आणि हा इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियमचा पेपर आहे, त्यामुळे उत्तरलेखनाची भाषा ही इंग्लिश असणार आहे. तर तुम्हाला किती सप्लिमेंट्स त्याला जोडलेला आहात, त्याला 0.01 लिहायचं आहे आणि 1 अधिक 1 टोटल इन फिगरमध्ये 2 असं लिहायचं आहे. चला तर पाहूयात. एकूण 40 मार्क्सचा हा पेपर होता पहा. आणि जर तुम्हाला देखील यामध्ये 40 पैकी 40 मार्क्स मिळवायचे असतील तर ही आदर्श उत्तरपत्रिका एकदा बघाच. तर पहा, पहिला जो प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक पहिला ए जो असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे, जो MCQ बेस्ड असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे तर दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य असा पर्याय निवडून तुम्हाला त्याचं अल्फाबेट लिहायचं आहे. पहा, बहुतेक विद्यार्थी काय करतात, फक्त त्याचं अल्फाबेट लिहितात. तर असं करायचं नाही, तुम्हाला काय करायचं आहे, अल्फाबेट आणि त्याचं जे उत्तर असणार आहे ते समोर लिहायचं आहे. आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी त्याचं फक्त चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट द अल्फाबेट. तर तुम्हाला अल्फाबेट आणि त्याचं जे उत्तर असणार आहे ते अशाच प्रकारे फॉर्मॅटमध्ये फॉलो करायचं आहे. एकूण 4 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे आणि 4 प्रश्न असणार आहेत पहा. पहिल्याचं उत्तर असणार आहे सी 0% येणार आहे. दुसऱ्याचं असणार आहे पहा एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 11 प्लस एक्स स्क्वेअर, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. त्यानंतर पहा तिसऱ्याचं असणार आहे B3 उत्तर असणार आहे पहा. आणि चौथ्याचं ए ऑप्शन असणार आहे 45. तर अशा प्रकारे तुमचं जर असणार आहे ते बोर्डाने घेतलेला हा पेपर आहे पहा. त्याचं MCQची उत्तरं पहिल्याची 4 ची अशा प्रकारे असणार आहेत. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन नंबर 1B असणार आहे तो एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे, 4 मार्क्ससाठीच असणार आहे. त्यातला प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्क्ससाठी, म्हणजे तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहेत आणि ते तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत पहा. तर इथं तुम्हाला GST आणि CGSTचा रेट काढायचा आहे. तर सर्वात आधी फॉर्म्युला लिहायचा पहा, GST इज इक्वल टू CGST प्लस HGST. आणि CGST म्हणजे सेंट्रल GST इज इक्वल टू स्टेट म्हणजेच GST असणार आहे. तर 9% बरोबर येणार आहे. आणि GST बरोबर काय असणार आहे तर CGSTची आणि GSTची बेरीज असणार आहे ती 11% येणार आहे. तर तुम्हाला असं काय करायचं आहे, मेन उत्तराला बॉक्स किंवा असं अंडरलाईन पेन्सिलने करायचं आहे, जेणेकरून तुमचा पेपर हा व्यवस्थित दिसणार आहे. त्यानंतर दुसरं असणार आहे पहा, त्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्स इज इक्वल टू DX अपॉन D. तर DXची व्हॅल्यू दिलेली आहे -42 आणि Dची व्हॅल्यू दिलेली आहे -3. तर किती एक्सची व्हॅल्यू येणार आहे, भाग गेल्यावर 14 हे उत्तर एक्सचं येणार आहे. तर 1 मार्क्सचे खूप सोपे प्रश्न विचारले होते पहा बोर्डाच्या परीक्षेत आणि तुम्हाला अशाच प्रकारे काय करायचं आहे, सोडवायचं आहे. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 1B मधला तिसरा 1 मार्क्ससाठी असणार आहे पहा, जेव्हा 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली तर सॅम्पल स्पेस काढायचा आहे पहा. काय येणार आहे तर सॅम्पल स्पेस 4 येणार आहे. हे देखील 1 मार्क्सचं गणित असणार आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि ते तुम्हाला अशा फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर इथे लिहून दाखवलेलं आहे पहा, y² प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. दिलेलं हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि ते 1 मार्क्स हा घेऊन जायचं आहे. 1 मार्क्सचा जरी प्रश्न असला तरी जे स्टेप्स असतात पहा त्या ह्यामध्ये वगळायचे नाहीत, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी यामध्ये मार्क्स हवे असतील तर स्टेप्स वगळून नका. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 2 असणार आहे आणि यामध्ये क्वेश्चन नंबर
2A असणार आहे तो 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर एकूण हा क्वेश्चन 2 मेन असणार आहे तो एकूण किती 12 मार्क्ससाठी असतो. आणि पहिला जो ए असणार आहे तो ॲक्टिव्हिटी बेस्डवरती असणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतील आणि त्याचं सोल्युशन देणार आहेत, फक्त त्यामध्ये असे ब्रॅकेट्स इनकम्प्लीट्स देणार आहेत आणि ते तुम्हाला काय करायची, हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे तिथं त्या ब्रॅकेटमध्ये काय उत्तर येणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. सर्वात आधी सगळं तुम्हाला दिलेलं आहे ती सोल्युशन लिहून काढायचं. त्यानंतर जिथं ब्रॅकेट दिलेलं आहे ब्रॅकेट काढायचं आणि व्यवस्थित अगदी त्या ब्रॅकेटमध्ये काय उत्तर येणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर पहा कशा प्रकारे लिहिलेला आहे. यस हा सॅम्पल स्पेस आहे. तर किती दिलेले आहेत पहा, 1 2 3 4 5 6 आहे. नंबर ऑफ यस किती 6 येणार आहेत. तर इव्हेंट ए जो असणार आहे तो पहा, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस किती येणार आहे, नंबर ऑफ ए 3 येणार आहे. आणि आपल्याला काय करायचे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर किती 3/6 याचं उत्तर किती येणार आहे, 1/2 येणार आहे. ते तुम्हाला ब्रॅकेटमध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे जे ब्रॅकेट्स असतात पहा, जे तुम्हाला स्क्वेअर दिलेले आहेत, हे जे स्क्वेअर दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर व्यवस्थितच काढायचे आहेत आणि सगळ्या स्टेप्स अगदी लिहायचे आहेत. आणि जे स्क्वेअरमध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं आहे त्याला देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी पेननं किंवा पेन्सिलनं स्क्वेअर काढला तरी चालेल. 2 मार्क्ससाठी हा असणार आहे पहिला. दुसरा असणार आहे पहा, यामध्ये 3 ॲक्टिव्हिटी देणार आहेत, कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर द गिवन AP म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे पहा, 70 60 50 आणि 40. तर तुम्हाला काय करायचे, ए आणि डी आणि तसं T1 आणि T3ची तिथं काय करायची व्हॅल्यू त्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे, स्क्वेअरमध्ये लिहायची आहे. तर खूप सोपं आहे पहा. 2 मार्क्ससाठी एकूण 4 तुम्हाला स्क्वेअर्स दिलेले आहेत. T1 काय येणार आहे 70, T2 60 आणि T3 काय येणार आहे 50. आणि त्यानंतर पहा ए काय येणार आहे 70 आणि डी काय येणार आहे तर -10. म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स किती येणार आहे, -10. तर 2 मार्क्ससाठी असणार आहे पहा हे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे पहा, त्यामध्ये देखील खूप सोपे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये ही प्रश्नपत्रिका होती पहा. आणि प्रश्न देखील व्यवस्थित अगदी जर तुम्ही सोडवाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवणार आहात. तर क्वेश्चन 2B जो असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 6 प्रश्न असणार आहेत आणि 4 कोणतेही सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्स असणार आहेत पहा. सॉल्व द फॉलोविंग एक्झाम्पल्स किंवा सॉल्व द फॉलोविंग क्वेश्चन्स. यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी देणार नाही, तर तुम्हाला तुमचे स्टेप्स लिहायचे आहेत व्यवस्थित अगदी उत्तरात. तर पाहू शकता सॅम्पल स्पेस दिलेला आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे, तर प्रोबॅबिलिटी काढायची आहे की ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे एक हेड पडण्याची काय करायची आहे, तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर व्यवस्थित अगदी त्याचं जे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी सॅम्पल स्पेस n=4 येणार आहे आणि गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड A=3 येणार आहे पहा. त्यानंतर किती येणार आहे ते 3/4 हे त्याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर सेकंड वन असणार आहे पहा, तो असणार आहे तुमचा 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये 2 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ते इक्वेशन्सवरून तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. खूप सोपं आहे पहा. 2 इक्वेशन्स सर्वात आधी त्यांची ॲडिशन करायची आहे आणि त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 2 येणार आहे आणि एक्सची जी 2 व्हॅल्यू असणार आहे ती दिलेल्या इक्वेशनमध्ये कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवायची आहे. त्यावरून 2 म्हणजे वाय ही जी 2 त्याची देखील व्हॅल्यू निघणार आहे. तर काय होणार आहे पहा, थस द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज 2 आणि 2 येणार आहे. हा देखील 2 मार्क्सचा खूप सोपा प्रश्न बोर्डाने विचारलेला पहा. आणि असे प्रश्न विद्यार्थ्यांनी अजिबात स्किप करायचे नाहीत. असे प्रश्न तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे घेऊन देणार आहेत. त्यानंतर जो असणार आहे क्वेश्चन 2 मधला बघा, तिसरा असणार आहे बी मधला, हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. दिलेलं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करायचे आहेत. तर रूट्स फाइंड करताना ते व्यवस्थित अगदी सोडवायचे. काय येणार आहे तर त्याचे रूट सर्वात आधी काय 5x - 4x, त्यानंतर ते सोल्युशन व्यवस्थित करायचं आहे पहा. आणि हा ज्या मधल्या स्टेप्स आहेत त्या अजिबात तुम्हाला स्किप करायच्या नाहीत, त्या सोडवायच्या आहेत. कशाप्रकारे एक्सची व्हॅल्यू -5 आली आणि एक्सची व्हॅल्यू 4 आली हे तुम्हाला व्यवस्थित अगदी तिथं सोडवून दाखवला तरच 2 मार्क्स हे देणार आहेत. तर काय आहे, -5 आणि 4 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेलं आहे पहा, x² + x - 20 हे जरी इथं लिहिलं तरी चालेल. 2 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा प्रश्न. त्यानंतर दुसरा जो असणार आहे पहा 2 मार्क्ससाठी, द गिवन सिक्वेन्स इज, तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, तर फर्स्ट टर्म दिलेला आहे 12. त्यानंतर डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे, किती येणार आहे 4. तर तुम्हाला कितवी
24वे पद काढायचं आहे पहा दिलेल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं दिलेल्या किंवा सिक्वेन्सचं. तर किती येणार आहे ते सूत्र तुम्हाला काय असणार आहे, तर इथं बघा फॉर्म्युला काय असणार आहे, ए प्लस इन ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू डी. हे जे फॉर्म्युला आहे त्यामध्ये ते व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत पहा. ची व्हॅल्यू किती येणार आहे तुम्हाला, 24वे पद काढायचं आहे त्यामुळे n 24 येणार आहे -1 इंटू 4. तर किती येणार आहे 104. हेन्स द 24th टर्म ऑफ द प्रोग्रेशन इज 104. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 2B पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. 4 क्वेश्चन्स आउट ऑफ 6 क्वेश्चन्स. त्यानंतर क्वेश्चन 3 असणार आहे, हा तुमचा एकूण 9 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A असणार आहे तो 3 मार्क्ससाठी. तुम्हाला 2 काय देणार आहेत तर प्रॉब्लेम्स देणार आहेत किंवा 2 त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स देणार आहेत आणि त्यातला एक क्वेश्चन सोडवायचा आहे 3 मार्क्ससाठी. तर पाहू शकता सोल्युशन दिलेलं आहे. 50,000च्या ह्याच्यावर 10% डिस्काउंट म्हणजे 5,000 किती येणार आहे डिस्काउंटची रुपीज येणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा लॅपटॉपची, तर 50,000 वजा 5,000 तुम्हाला काय करायचे दिलेली ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे पहा. त्यामुळे हे जे सोल्युशन आहे ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. फक्त दिलेल्या स्क्वेअर्समध्ये तुम्हाला काय करायचे तर एक्झाम्पल्स व्यवस्थित वाचून तिथे व्हॅल्यूज फक्त पुटअप करायचे आणि कॅल्क्युलेशन करून ते लिहायचं आहे. तर किती 45,000 येणार आहे, इथं 5,000 येणार आहे. त्यानंतर रेट GSTचा रेट पण प्रश्नामध्ये दिलेला आहे किती 18%. रेट ऑफ CGST 9%. CGST 45,000वर 9% म्हणजे किती येणार आहे तर पहा 9/100 येणार आहे पहा इथं. 9/100 इंटू किती इथं येणार आहे तर 45,000 येणार आहे. इथं काय येणार आहे पहा करेक्शन करून करा. 9/100 येणार आहे तर ह्याचं व्हॅल्यू किती येणार आहे तर तुम्हाला 4,050 येणार आहे. आणि SGSTची व्हॅल्यू किती येणार आहे तर 4,050. CGST आणि SGST सेम असते त्यामुळे किती होणार आहे पहा लॅपटॉपची अमाऊंट 45,000 प्लस 4,050 अधिक 4,050 म्हणजे 53,100 ही एकूण तुमची लॅपटॉपची अमाऊंट येणार आहे. आणि ते देखील तुम्हाला स्क्वेअरमध्ये केलेलं आहे त्यामुळे त्या सगळ्यांची बेरीज करून तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर अशा प्रकारे 3 मार्क्स असल्यामुळे एकूण तुम्हाला 6 इथं स्क्वेअर्स दिलेले आहेत आणि त्या स्क्वेअर्समध्ये जस्ट व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत आणि 3 मार्क्स हे हातचे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन जो 3B असणार आहे तो एकूण तुमचा 6 मार्क्ससाठी असणार आहे. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स कोणतेही सोडवायचे आहेत 3-3 मार्क्ससाठी. हा देखील लेंदी क्वेश्चन्स असणार आहे त्यामुळे व्यवस्थितच अगदी सोडवायचं आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला ग्रेटर नंबर लेट द ग्रेटर नंबर x मानायचं आहे आणि स्मॉलर नंबर y. तर कंडिशन्स दिलेले आहेत पहा. फर्स्ट कंडिशन काय आहे त्यांचं डिफरन्स 3 येणार आहे त्याला इक्वेशन 1 म्हणायचं आणि सेकंड डिफरन्स काय त्या दोघांची बेरीज ही लहान संख्येच्या दुप्पट असणार आहे आणि मोठ्या संख्येच्या तिप्पट असणार आहे. त्यांची बेरीज किती 19 आहे. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला इक्वेशन 1 ला 2 न गुणायचं आहे पहा. इक्वेशन काय असणार आहे 1x - y = 3. तर काय होणार आहे 2x - 2y = 6. त्यानंतर 2 इक्वेशन्स ॲड करायचे आहेत 2 आणि 3 इक्वेशन्स ॲड करायचे नवीन आलेले इक्वेशन्स आणि त्यावरून एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू 5 येणार आहे आणि ती इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आणि वायची व्हॅल्यू 2 येणार आहे. म्हणजे ग्रेटर नंबर काय येणार आहे आपण मांडलेला 5 म्हणजे x म्हणजे 5 अँड द स्मॉलर नंबर इज 2 येणार आहे आणि तुम्हाला लास्टला असं स्क्वेअर करायचं आहे. खूप सोपं आहे पहा. 3 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल सुद्धा बोर्डाने विचारलं आहे. त्यानंतर क्वेश्चन 3B असणार आहे तो देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर सचिनने फर्स्ट इयरला इन्व्हेस्ट केलेले आहे 5,000 रक्कम. त्यानंतर सेकंड इयरला 7,000, थर्ड इयरला 9,000 आणि त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काय करायची आहे 12 म्हणजे 12 इयर्समध्ये काय करायचे आहे तर पहिल्या वर्षात किती केलेले आहे 5,000, दुसऱ्या वर्षात 7,000 आणि तिसऱ्या वर्षात 9,000. तर एकूण 12 वर्षात किती इन्व्हेस्टमेंट केली ती तुम्हाला काढायचं आहे. हे बघा SNचं सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. यामध्ये एची किंमत दिलेली आहे त्यांनी 5,000. डी म्हणजे त्या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे. 7,000 वजा 5,000 किती येणार आहे 2,000 आणि n म्हणजे 12 म्हणजे 12 वर्षाची करायची नंबर ऑफ इयर्स. SNचं सूत्र काय आहे पहा फॉर्म्युला SN = n/2 इंटू ब्रॅकेटमध्ये बघा 2a + n-1 इंटू डी. तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला व्हॅल्यूज ह्या पुटअप करायचे आहेत आणि ह्याचं उत्तर काय येणार आहे पहा. ह्या ज्या स्टेप्स आहेत मधल्या त्या अजिबात तुम्ही गाळू नका. ह्या व्यवस्थित अगदी स्टेप्स लिहा पेपरमध्ये कारण हे स्टेप्स मार्किंग असतं मॅथ्स या पेपरमध्ये. जर तुम्ही हे स्टेप्स जर गाळा तर तुमचे मार्क्स जाणार आहेत पहा. टोटल अमाऊंट दॅट सचिन इन्व्हेस्टेड इन 12 इयर इज किती येणार आहे 1,92,000 रुपीज येणार आहे. तर SNचं जर तुम्हाला सूत्र हे पाठ असेल
असेल तर तुम्ही व्यवस्थित अगदी किती पण अवघड गणित देऊ देत तुम्ही हे सोडवू शकता आणि किती पण मोठी अमाऊंट देऊ देत इन्व्हेस्टमेंटची तुम्ही हे सहज अगदी सोडवू शकता. त्यानंतर पहा क्वेश्चन 4 असणार आहे तो तुमचा एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. हा क्वेश्चन्स तुमची क्रिएटिव्हिटी किती आहे किंवा हॉट क्वेश्चन्स असे मानले जातात आणि तुमचे थिंकिंग पॉवर किती आहे यावरून तुम्हाला हे सोडवायचे आहेत. तर पहिला प्रश्न बघा 4 मार्क्ससाठी एकूण 3 प्रश्न असणार आहेत त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. इथं अगदी व्यवस्थित सोडून दाखवलेलं आहे त्यामुळे अगदी घाई करू नका व्हिडिओ व्यवस्थित पहा. तर पहा अल्फा आणि बेट तुम्हाला काय करायचे आहेत तर इक्वेशन काढायचं आहे आणि तुम्हाला रूट्स दिलेले आहेत अल्फा आणि बीटा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय करायचं आहे तुम्हाला इक्वेशन काढायचं आहे. पहा की कोणतं इक्वेशन रिक्वायर्ड लागणार आहे. तर इन्फॉर्मेशनवरून अल्फा आणि बीटांची किती दिलेलं आहे इक्वेशन फर्स्ट तर 7 दिलेलं आहे. पहा बेरीज आणि त्यांचं क्यूब किती दिलेलं आहे तर 91 दिलेलं आहे. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी या दिलेलं समीकरण व्यवस्थित अगदी सोडवलेलं आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू किती आलेलं आहे अल्फा आणि बीटाची 12 आलेली आहे. त्यावरून रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे. पहा किती येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि कशावरून 3 वरून हे व्हॅल्यूज आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे व्यवस्थित अगदी हे जे मेन आहे पहा यावरून तुम्हाला व्यवस्थित हे समजून घ्यायचं आहे कशा प्रकारे आलेले आहेत ते इक्वेशन्स आणि तुम्हाला 4 मार्क्स ते घेऊन जायचे आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे पहा तो देखील तुमचा हॉट क्वेश्चन्सच मानला जातो आणि हा देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. तरी देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी स्टेप्स तुम्हाला सोडवायचे आहेत. पहा दिलेल्या प्रश्नामध्ये फंड रुपीजमध्ये दिलेला आहे. पहा नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. पहा किती आलेलं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स 105 आलेला आहे. तर n/2 किती येणार आहे तर त्यांचं 52.5. द व्हॅल्यू जस्ट ग्रेटर दॅन 52.5 इज किती येणार आहे तर 62 आहे. पहा दिलेली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये फाइंड करायची आहे. तुम्हाला मीडियन काढायचं आहे. पहा आणि ती कोणता क्लास आलेला आहे तर 62चा क्लास 30 ते 40 हा आलेला आहे. मीडियन क्लास 30 टू 40 आलेला आहे. यल किती दिलेला आहे पहा 30 आणि फ्रिक्वेन्सी एफ किती दिलेला आहे तर 15. त्यानंतर पहा सी एफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 47 आहे आणि एच किती दिलेला आहे तर तिथं 10 दिलेलं आहे. तर मीडियनचं तुम्हाला सूत्र हे माहीत असायला पाहिजे यल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच आणि यामध्ये व्हॅल्यूज सगळ्या पुटअप करायच्या आहेत आणि मीडियन किती आलेला आहे पहा 33.67. 4 मार्क्सचा प्रश्न खूप सोपा आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 असणार आहे तो देखील हॉट क्वेश्चन्स असणार आहे. पहा आणि यामध्ये तुम्हाला 3 मार्क्ससाठी असणार आहे. एकच सोडवायचं आहे 2 प्रश्न देणार आहेत. तर आपण सोडवलेलं आहे. पहा सेकंड क्वेश्चन तर तुम्हाला काय काढायचं आहे यामध्ये ग्रुप ए मध्ये स्टुडंट्स किती आहेत आणि ग्रुप बी मध्ये स्टुडंट्स किती आहेत त्यांची नंबर फाइंड काय करायचं आहे काढायचं आहे. पहा तर आपल्याला काय म्हणायचं आहे लेट द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए मध्ये असणारे स्टुडंट एक्स मानू आणि बी मध्ये असणारे वाय मानू. तर पहा इफ वन स्टुडंट मूव्स फ्रॉम ए टू बी बोथ ग्रुप्स हॅव द सेम नंबर ऑफ स्टुडंट्स एक्स मायनस 1 इज इक्वल टू वाय प्लस 1. तर यामध्ये एक्स मायनस वाय किती येणार आहे 2 येणार आहे इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर कंडिशन्स दिलेले आहेत. पहा तिथं काय इफ वन स्टुडंट मूव्स फ्रॉम बी टू ए बी या ग्रुपमधून ए या ग्रुपमध्ये एक स्टुडंट गेला तर ग्रुप ए बिकम्स ट्वाइस ॲज लार्जर ॲज ग्रुप बी. तर ट्वाइस होणार आहे पाहायला ग्रुप बी सारखा. तर एक्स प्लस 1 इज इक्वल टू काय येणार आहे 2 इंटू ट्वाइस होणार आहे वाय मायनस 1. त्यानंतर ह्याचं काय येणार आहे पहा इक्वेशन हे सॉल्व केल्यानंतर इकडं 1 जे होणार आहे ते काय होणार आहे तर इथं पाहू शकता मायनस मायनस प्लस होणार आहे 3 होणार आहे आणि एक्स हे प्लस आहे इकडचं मायनस म्हणजे मायनस 2y हे इक्वेशन सेकंड होणार आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 टू इलिमिनेट एक्स. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर इक्वेशन 2 हे इक्वेशन 1 मधून मायनस करायचं आहे. पाहू शकता मायनस केलेला आहे एक्स मायनस वाय मायनस एक्स मायनस 2y इज इक्वल टू 2 मायनस 3. अशा प्रकारे तुम्हाला वायची किंमत किती येणार आहे 5 येणार आहे आणि वायची किंमत तुम्हाला इक्वेशन फर्स्टमध्ये परत ठेवायची आहे तर त्याचं एक्सची व्हॅल्यू 7 येणार आहे आणि वायची किंमत किती आलेली आहे 5. तर 7 स्टुडंट्स इन ग्रुप ए अँड 5 स्टुडंट्स इन ग्रुप बी. तर तुम्हाला अशा प्रकारे हॉट जे क्वेश्चन्स आहेत अशा प्रकारे विचारले जातात. थोडेसे ट्रिकी विचारले जातात त्यामुळे व्यवस्थित अगदी त्यांचे इक्वेशन्स तयार करायचे कंडिशन्स काय दिलेले आहेत पाहायचे आणि ते व्यवस्थित अगदी सॉल्व्ह करायचे जेणेकरून यामध्ये देखील 3 पैकी 3 मार्क्स हे तुम्ही नक्कीच मिळाल. तर अशा प्रकारे जो आपण 10वीचा अल्जेब्राचा पेपर पाहिला पहा संपूर्ण अगदी आदर्श उत्तरपत्रिका पाहिली
राहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज जर आपल्या चॅनलवरती हवे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर खूप सोपा पेपर होता पहा. धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी.